गौरवला त्याच्या वडिलांकडून 1 लाख रुपये मिळाले आहेत. हे आता कुठे गुंतवावे हा प्रश्न आता गौरवसमोर उभा राहिलाय. अकाउंटमध्ये राहिले तर खर्च होतील आणि शेअर्समध्ये जोखीम आहे. FD माझ्यामध्ये गुंतवा, चांगला परतावा मिळेल. कॉर्पोरेट FD माझा FD पेक्षा अधिक चांगला परतावा आहे, त्यातून अधिक कमाई पण होते. स्मॉल सेव्हिंग स्कीम्स माझ्यामध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे आणि 3 महिन्यानंतर रिटर्न देखील बदलतो. गव्हर्नमेंट बॉन्ड सॉव्हरेन गॅरंटी सोबत येतात. रिटर्न सोबत पैसे नेहमी सुरक्षित असतात. गोल्ड माझी चमक नेहमी राहते. तुम्ही देखील गौरवप्रमाणे गुंतवणूक करू इच्छित असाल आणि शेअर मार्केटमधील चढ उताराला घाबरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कोणतीही गुंतवणूक जोखीममुक्त नसते, मात्र गुंतवणुकीचे असेही काही पर्याय आहेत ज्यामध्ये जोखीम नसल्यासमानच आहे, ज्यामध्ये निश्चित रिटर्न मिळतो आणि मुद्दल सुरक्षित राहते. सर्वात आधी FD बद्दल माहिती जाणून घेऊया. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी रेपो रेट वाढवल्याने बँकांनी FD वरील व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे FD मध्ये गुंतवणूक देखील वाढत आहे. FD तुमच्या गुंतवणुकीवर निश्चित परतावा देतात. ही 1000 रुपयांपासून सुरू करता येते. वेगवेगळ्या बँकांमध्ये हे दर वेगवेगळे असू शकतात. FD मध्ये 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या गुंतवणूक करता येते. मोठमोठ्या बँका जसे SBI 3% 7.10%, HDFC 3% ते 7.25% आणि ICICI बँक 30% 7.10% पर्यंत वार्षिक व्याज देत आहे. तसेच DCB बँक 3.75 ते 7.75%, RBL बँक 3.50 ते 8%, IDFC फर्स्ट बँक 3.50 ते 7.50% आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 3.75 ते 8.25% व्याज देत आहे. व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD साठी असून ज्येष्ठ नागरिकांसाठी हे व्याज 0.50% अधिक आहे. बँकांप्रमाणे NBFC आणि दुसऱ्या कंपन्यांच्या कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे कंपनी FD असते. यामध्ये बँकांच्या तुलनेत अधिक परतावा मिळतो. ज्यांना अधिक परतावा आहे त्यांच्यासाठी कॉर्पोरेट FD हा चांगला पर्याय आहे. बँक बाजारच्या अहवालानुसार बजाज फायनान्स कंपनी FD वर 8.60% पर्यंत, महिंद्रा फायनान्स 7.40% ते 8.5%, HDFC लिमिटेड 7.35% पर्यंत, सुंदरम फायनान्स कंपनी 7.25 ते 7.53% आणि मुथूट कॅपिटल 7.50 ते 7.75% पर्यंत व्याज देत आहे. कॉर्पोरेट FDच्या तुलनेत बँक FD मध्ये कमी जोखीम असते. बँकेतील तुमच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या जमा रकमेवर विमा मिळतो. कंपनी FD मध्ये असे नसते, त्यामुळे हाय रेटिंग असणाऱ्या कंपनीचीच FD घ्यावी. जसे सामान्य लोक कर्जासाठी बँकेत जातात, ठीक असेच सरकारला जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा बॉन्ड जारी केले जातात. बॉन्डच्या बदल्यात खरेदीदाराला व्याज चुकवावे लागते. 91,182 आणि 364 दिवसांच्या म्हणजेच कमी कालावधीच्या सिक्युरिटीजना ट्रेजरी बिल म्हणजेच T-बिल आणि दीर्घ कालावधीच्या सिक्युरिटीजला गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजेच GSEC असे म्हणतात. FDच्या तुलनेत बॉन्ड अधिक सुरक्षित असतात. RBIचे रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्म, बँक, पोस्ट ऑफिस आणि ब्रोकरेज फर्ममधून बॉन्ड जारी केले जातात. स्टॉक एक्सचेंजवर याची देखील ट्रेडिंग होते. केंद्राव्यतिरिक्त राज्य, म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि सरकारी कंपन्या म्हणजेच PSU आणि खाजगी कंपन्या बॉन्ड जारी करतात. यहाँ पर चैलेंज ये है कि जनरली बहुत सारे कॉर्पोरेट FDs के अंदर अगर आप प्री मैच्योर विड्रॉल करते हैं तो पेनल्टी काफ़ी ज़्यादा लग जाती है. तो वो आपको देखना पड़ेगा कि जब भी आप कोई बॉन्ड या फिक्स इन्वेस्टमेंट करें, अपने टेन्योर को अपनी रिक्वायरमेंट से मैच कराने की कोशिश करें. आता पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग बद्दल जाणून घेऊया. यामध्ये टाइम डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, राष्ट्रीय बचत पत्र आणि मंथली इन्कम सारख्या योजना आहेत. टाइम डिपॉझिट हे फिक्स्ड डिपॉझिट प्रमाणे असतात. 1 वर्षाच्या टाइम डिपॉझिटवर 6.9%, 2 ते 3 वर्षाच्या डिपॉझिटवर 7% आणि 5 वर्षाच्या टाइम डिपॉझिटवर 7.5% व्याज आहे. 1000 रुपयांपासून हे खाते सुरू केले जाऊ शकते. यामध्ये डिपॉझिटची मर्यादा नाही. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड सध्या 7.1% चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट मिळतो. 1 वर्षामध्ये कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये एक रकमी किंवा हप्त्यामध्ये पैसे जमा केले जातात. यामध्ये 15 वर्षाच्या मॅच्युरिटी पिरियड असतो. राष्ट्रीय बचत पत्र म्हणजेच NSC मध्ये 7.7% चक्रवाढ व्याज मिळते.
हे खाते 1,000 रुपयांपासून सुरू करता येते. मध्ये कितीही खाती सुरू करता येतात आणि कितीही रक्कम जमा करता येते. याचा मॅच्युरिटी कालावधी पिरियड हा 5 वर्षाचा आहे. मंथली इन्कम स्कीम म्हणजेच MIS मध्ये सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि जॉईंट खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करता येऊ शकतात. यामध्ये दर महिन्याला 7.4% व्याज मिळते. ही योजना 5 वर्षांसाठी असून यामध्ये 1,000 रुपयांपासून खाते सुरू करता येते. टाइप पे ट्रेजरी बिल्स 6% के आसपास अवेलेबल है और गवर्नमेंट बॉन्ड 7.1 to 7.32 के आसपास अवेलेबल है, जो सेंट्रल गवर्नमेंट सिक्योरिटीज़ है. तो अगर आप सेफ्टी पॉइंट ऑफ व्यू से देखेंगे तो सबसे सेफ इन्वेस्टमेंट सेंट्रल गवर्नमेंट बॉन्ड और ट्रेजरी बिल्स है. आप डेट के अंदर, बॉन्ड के अंदर जो लास्ट तरीका जो है वो आप म्यूचुअल फंड के थ्रू रख सकते हैं. पहले इसके ऊपर टैक्स इंसेंटिव था, बट आफ्टर 27 मार्च कोई भी टैक्स इंसेंटिव नहीं है. तो जो टैक्स आपको लगेगा, आपको इंटरेस्ट आएगा, वो टैक्सेबल होगा आपकी इनकम के हिसाब से. तो अभी चाहे म्यूचुअल फंड हो, बॉन्ड्स हो, NBFC पेपर हो या गवर्नमेंट बॉन्ड, सबका टैक्सेशन सेम है. तो जो भी आपके रिक्वायरमेंट के हिसाब से मैच कर सकता है, आप चारों में से कोई भी ऑप्शन देख सकते हैं. स्मॉल सेव्हिंग स्कीमचे सध्याचे व्याजदर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आहेत. या स्कीमचे दर सरकार 3 महिन्याला समीक्षा करत असते. या व्याजदरांमध्ये चढउतार होऊ शकतात. 5 वर्षाच्या टाइम डिपॉझिट, PPF आणि NSE मधील गुंतवणुकीवर आयकर कलम 80C अंतर्गत करात सवलत मिळते. मेरा ये मानना है कि अगर आपके पास ज़्यादा इंटरेस्ट रेट अगर बैंक में आपको मिल रहा है तो मेरे हिसाब से आपको बैंक तक रिस्ट्रिक्ट करना चाहिए. 15 साल के PPF लॉक-इन मेरी नज़र में नॉट बी अ गुड इंस्ट्रूमेंट. 15 साल के लिए आपको इक्विटी जैसे इंस्ट्रूमेंट ही देखना चाहिए. तो अगर आपके पैसे की रिक्वायरमेंट अगले 6 महीने, 1 साल, 3 साल, 5 साल में है तो आप डेट इंस्ट्रूमेंट कीजिए. वो सारा पैसा डेट में ही रखिए, आप इक्विटी में प्ले मत करिए. और इसके अलावा जो पैसा होता है वो आप हाइब्रिड फंड, म्यूचुअल फंड या इक्विटी में कीजिए, जिससे आपके पैसे की बेटर ग्रोथ हो. गोल्ड बॉन्ड म्हणजे सोन्यातील गुंतवणूक देखील महत्त्वाची मानली जाते. जेव्हा महागाई, वाढते व्याजदर आणि युद्ध यामुळे आर्थिक अस्थैर्य येते, तेव्हा ही गुंतवणूक अधिक फायद्याची ठरते. सोन्याने एका वर्षात सुमारे 12% परतावा दिला आहे. सोन्याच्या किमती पाहता प्रत्येक संयमी व्यक्तीला सोने खरेदी करता येत नाही. यासाठी सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड म्हणजेच SGB मध्ये गुंतवणूक करता येते. यामध्ये 2.5% व्याज मिळते. यामध्ये 1 ग्रॅमपासून 4 किलोपर्यंत गुंतवणूक करता येते. RBIच्या या योजनेमध्ये पैसे गुंतवण्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या शाखेमध्ये अप्लाय करता येते. यामध्ये ऑनलाईन अप्लाय देखील करता येते. सॉव्हरेन गोल्ड बॉन्डची स्टॉक मार्केटवर ट्रेडिंग होते, तेव्हा देखील हे खरेदी करता येतात. हे गुंतवणुकीचे प्रकार जाणून घेतल्यानंतर गौरवने आपले 1 लाख रुपये कसे गुंतवावे ते पाहूया. 1 लाख रुपयापैकी तो 50,000 रुपये मीडियम टर्म बँक FD मध्ये गुंतवू शकतो. यामध्ये 5 ते 10 वर्षाच्या FDच्या तुलनेत अधिक व्याज मिळेल. अधिक कमाई करण्यासाठी 20,000 रुपये AAA रेटेड कंपनीच्या FD मध्ये तो गुंतवू शकतो. 20,000 रुपये PPF मध्ये देखील तो गुंतवू शकतो. मात्र PPFचा अकाउंट चालू ठेवण्यासाठी त्याला दरवर्षी किमान रक्कम गुंतवावी लागेल. तसेच तो उर्वरित 10,000 रुपये सोन्यामध्ये गुंतवू शकतो. अशा प्रकारे 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली तर कमी जोखीम घेऊन त्याला चांगला रिटर्न मिळू शकेल.